नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मध्ये विचारण्यात आलेल्या पॉलिटीच्या सर्व प्रश्नांचे विश्लेषण पाहणार आहोत. तरी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पहिला प्रश्न, महाधिवक्त्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? पहिले विधान, महाधिवक्त्याची नियुक्ती हे भारताचे राष्ट्रपती करतात. हे विधान चुकीचं आहे. महाधिवक्त्याची नियुक्ती हे राज्यपाल करत असतात. दुसरे विधान, राज्यपालांनी त्यांना संदर्भित केलेल्या अशा कायदेशीर बाबींवर ते राज्य सरकारला सल्ला देतात. हे विधान योग्य आहे. राज्यपालांनी त्यांना नेमून दिलेली कायदेशीर वैशिष्ट्ये असलेली अशी इतर कर्तव्य ते पार पाडतात. हे पण विधान योग्य आहे. संविधान किंवा इतर कोणत्याही कायद्याने त्यांना दिलेली कार्य ते पार पाडतात. हेही विधान योग्य आहे. आता महाधिवक्त्याशी संबंधित कलम कोणते? तर कलम 165 हे महाधिवक्त्याशी संबंधित कलम आहे. त्यानंतर महान्यायवादीशी संबंधित कलम हे कलम 76 आहे. महान्यायवाद्याची नियुक्ती हे राष्ट्रपती करतात, तर महाधिवक्त्याची नियुक्ती हे राज्याचे राज्यपाल करतात. आपल्याला अयोग्य विधान विचारलंय, तर ऑप्शन 1 हे आपलं योग्य विधान आहे. 52वा प्रश्न, भारतातील उच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? विधान 1, उच्च न्यायालय जनहित याचिकांशी संबंधित याचिका स्वीकारू शकतात. तर हे विधान योग्य आहे. उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करतात. हे पण विधान योग्य आहे. राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात. हे विधान चुकीचं आहे. उच्च न्यायालय तसे सर्वोच्च न्यायालय दोन्ही न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती हे राष्ट्रपतीच करतात. राज्यपाल फक्त जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती करतात. त्यानंतर चौथे विधान, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवृत्तीचे वय 62 वर्ष आहे. हे पण विधान योग्य आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवृत्तीचे वय विचारल्यास त्यांचे वय 65 वर्ष इतके आहे. आपलं काय चुकीचे विधान विचारले आहे, तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असेल. 53वा प्रश्न, भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी 24 एप्रिल हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर 24 एप्रिल हा राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर राष्ट्रीय मतदार दिन हा 24 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. 24 जानेवारी. त्यानंतर 54वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद हे सभागृह नाही? तर कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर आतापर्यंत सध्याला 6 राज्यामध्ये विधान परिषद आहे. त्यामध्ये महाराष्ट्र, तेलंगणा, बिहार, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश. ही ट्रिक आहे. विधान परिषदेची मते बिकाऊ आहेत. त्यानुसार महाराष्ट्रामध्ये आहे, आपल्याला नाही विचारले. बिहारमध्ये आहे म्हणून हे येणार नाही. त्यानंतर कर्नाटकमध्ये पण आहे, हे पण येणार नाही. केरळमध्ये नाहीये, हे एक येईल. राजस्थानमध्ये पण नाही, हे एक. ऑप्शन क आणि ड, ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 55वा प्रश्न, अचूक जोड्या लावा. 61वी घटनादुरुस्ती. या घटनादुरुस्तीनुसार मतदारांचे वय 21 वर्षावरून 18 वर्षे करण्यात आले. त्यानंतर 44वी घटनादुरुस्ती. या घटनादुरुस्तीनुसार राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या निवडणुकीविषयी विवाद सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयात. त्यानंतर 41वी घटनादुरुस्ती. यानुसार राज्य लोकसेवा आयोगातील सदस्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वरून 62 वर्ष करण्यात आले. आणि 73वी घटनादुरुस्ती. या घटनादुरुस्तीनुसार त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था निर्माण करण्यात आली. आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. 56वा प्रश्न, सरपंचांचे अधिकार आणि कर्तव्य यांबाबत खालील विधाने विचारात घ्या. 1. ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे
हे सरपंचाचे कर्तव्य आहे. ग्रामपंचायतीच्या मालमत्तेचे संरक्षण करणे हे पण सरपंचाचे कर्तव्य आहे. ग्रामपंचायतीतील क्षेत्रातील प्राथमिक शाळांवर देखरेख ठेवणे हे जिल्हा परिषदेचे कर्तव्य आहे. ठीक, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. 57वा प्रश्न, खालीलपैकी कोण सरकारी आयोगाचे सदस्य नव्हते? ऑप्शन क्रमांक 3 रामा सुब्रमण्यम हे सरकारी आयोगाचे सदस्य नव्हते. 58वा प्रश्न, निवडणूक आयोगाची कर्तव्य स्पष्ट करण्यासाठी कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आली? आता निवडणूक आयोगाशी संबंधित कलम पाहिल्यास कलम 324 हे निवडणूक आयोगाशी संबंधित कलम आहे. त्यामुळे 3 आणि 4 हे ऑप्शन कटले. त्यानंतर हे कलम कोणत्या भागामध्ये आहे? तर भाग 15 मध्ये आहे. त्यामुळे पहिले विधान कटलं. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. 59वा प्रश्न, अचूक जोड्या लावा. थॉमस हॉब्स हा ब्रिटिश तत्वज्ञ होता. त्यानंतर फ्रेडरिक हायेक हा अँग्लो ऑस्ट्रियन तत्वज्ञ होता. त्यानंतर रॉबर्ट नॉझिक हा अमेरिकन तत्वज्ञ आणि रुसो हा फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक होता. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 60वा प्रश्न, भारताच्या संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ग. बा. माळवणकर हे संविधान परिषदेच्या कार्यविषयी समितीचे अध्यक्ष होते. त्यानंतर डॉक्टर बी. आर. आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. जवाहरलाल नेहरू हे संघराज्य घटना समिती आणि संघराज्य अधिकार समिती या 2 समित्यांचे अध्यक्ष होते. त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. तसेच ते वित्त व स्टाफ समितीचे, झेंडा समितीचे अध्यक्ष होते. 61वा प्रश्न, संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा डॅश मध्ये तयार केला. तर पहिला मसुदा हा ऑक्टोबर 1947 मध्ये तयार केला. ऑप्शन क्रमांक 4 हे आपले योग्य उत्तर आहे. त्यानंतर 62वा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांच्या भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेदाच्या क्रमांकानुसार योग्य क्रम लावा. 1. पर्यावरणाचे संरक्षण व सुधारणा हे आहे कलम 48 मध्ये. तसे पाहिल्यास 48A मध्ये आहे, कारण हे कलम घटना दुरुस्ती करून नंतर टाकण्यात आले होते. त्यानंतर दुसरे विधान, जनतेचे राहणीमान व सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे आहे 47 मध्ये. त्यानंतर तिसरे विधान, अनुसूचित जाती, जमाती आणि दुर्बल घटकांच्या आर्थिक हितांचे रक्षण करणे हे आहे कलम 46 मध्ये. त्यानंतर सर्व नागरिकांसाठी समान नागरिक कायदा हे कलम आहे कलम 44 मध्ये. आपलं योग्य उत्तर असेल ड. आपला योग्य क्रम लावा म्हटलंय 44 ड, क, ब आणि अ. ड, क, ब, अ. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 63वा प्रश्न, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणाविषयक अहवाल मध्ये प्रसिद्ध करण्यात आला. तर हा अहवाल जुलै 1918 मध्ये प्रसिद्ध करण्यात आला. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. 64वा प्रश्न, कोणती जोडी अयोग्यरित्या जुळवलेली आहे? 1. भेदभाव करण्यास मनाई कलम 15 हे बरोबर आहे. संमेलनाचा हक्क कलम 19 हे पण योग्य आहे. यामध्ये 6 स्वातंत्र्य दिलेत आहेत, त्यामध्ये हे एक. जीवित संरक्षणाचा अधिकार हे चुकीचं आहे. हा अधिकार कलम 21 मध्ये आहे. तर कलम 20 मध्ये काय आहे? तर अपराधाच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण हे कलम 20 मध्ये आहे. ड. घटनात्मक उपायांचा अधिकार कलम 32 हे पण विधान योग्य आहे. आपल्याला अयोग्य विचारलंय, क हे अयोग्य आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. समवर्ती सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश नाही? करारनामे आहे, जंगले आहे, दिवाळखोरी नादारी आहे, तर जकातीचा
समावेश नाही. ऑप्शन क हे आपले योग्य आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपले योग्य उत्तर आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.